नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कोर्ट साक्षी शिकरेला 1,00,000 रुपये दंड आणि 3 महिन्याची कोठडीत सुनावतं. पण ते कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जानकी आणि सायली भेटतात. जानकी सायलीचं खूप कौतुक करते. अर्जुन भाऊजींपासून तू लांब राहिली तरीसुद्धा ठामपणे तू त्यांच्याशीच लग्न केलंस आणि ही घे देवी आईची मूर्ती आणि त्याच्याच आशीर्वादाने तू तुझ्या घरच्यांचं मनसुद्धा जिंकशील असं ती सांगते. सायलीसुद्धा तिचं खूप कौतुक करते. आता इकडे कोर्टाचं कामकाज सुरू होतं. रविराज तन्वीला म्हणतो, जर अर्जुन जे मुद्दे मांडतोय त्याच्यामध्ये काहीतरी खोटेपणा असता तर ॲडव्होकेट पवारने नक्कीच काहीतरी उलट तपासणी घेतली असती. म्हणजे नक्कीच अर्जुनच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. अर्जुन साक्षीला पुन्हा एकदा विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. साक्षी म्हणते की जज साहेब, हे आरोप कधीच सिद्ध होणार नाही, कारण माझा भाऊ खरा होता, त्याचा मृत्यू खरा होता, हे कागदपत्र खरे आहेत. अर्जुन सुभेदार, तुम्ही खोटारडेपणा करून माझ्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करताय. पण तुम्ही हा विचार नाही करत की माझ्या भावाला अग्नी देताना माझी काय अवस्था झाली असेल. सायली कुसुमला म्हणते की कुसुमताई, ती किती घाबरली आहे ना हे तिच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसतंय. तिला कळाले आता की तिचा खोटेपणा आता संपणार आहे. तिचा शेवट जवळ आलाय. कुसुमताई म्हणते, म्हणजे आता जज साहेब तिला लगेच शिक्षा सुनावतील ना. सायली म्हणते, नाही ग कुसुमताई, खरी मजा तर पुढं आहे, आता बघ. अर्जुन म्हणतो, साक्षी शिकरे, तुम्ही अजूनही क्लेम करताय का की ते सगळे पेपर्स खरे आहेत. साक्षी ओरडूनच म्हणते की हो, ते सगळे पेपर्स खरे आहेत, त्याच्यावरची इन्फॉर्मेशन खरी आहे. आता तुमची नाटकं बंद करा आणि मला इथून जाऊ द्यात. अर्जुन म्हणतो, 10 मिनिटं, फक्त 10 मिनिट. त्यानंतर तुम्हाला जिथे जायचं आहे तिथं मी बरोबर तुम्हाला पोहोचवतो. अर्जुन म्हणतो, मला असं वाटते की थोडंसं कन्फ्युजन आहे. काय ना, आधार कार्डवरचा जो फोटो आहे ना तो जरा छोटा आहे, त्याच्यामुळे तो नीट दिसत नाही आहे. आपण फोटो एकदा नीट उघडायचा का, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना. साक्षी म्हणते की हो, तुमच्याच जवळत आहेत ना सगळे पेपर्स, मग बघा. तेव्हा चैतन्य एक मोठा फोटो त्या ठिकाणी घेऊन येतो. कोर्टात बसलेल्या सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं. पवार ॲडव्होकेट म्हणतो की हे काय आहे अर्जुन सुभेदार. तेव्हा अर्जुन त्या फोटोवरचा कपडा बाजूला करतो. तिथे अथर्व विचारेचा मोठा फोटो लावलेला असतो. ते पाहून साक्षीला खूपच घाम फुटलेला असतो. अर्जुन तो फोटो सगळ्या कोर्टाला फिरवून दाखवतो. अर्जुन म्हणतो की मिस साक्षी, तुम्ही या माणसाला ओळखता का. तेव्हा साक्षी म्हणते, माझ्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. हो, हाच माझा भाऊ आहे, अथर्व विचारे. अर्जुन म्हणतो, घाई करू नका, पुन्हा एकदा व्यवस्थित बघा आणि नीटच मला सांगा. साक्षी ओरडूनच म्हणते की हो हो, हाच आहे माझा सावत्र भाऊ अथर्व विचारे. ती नाटकीच बोलू लागते की बघा ना, किती भोळा चेहरा आहे माझ्या भावाचा, त्याचे डोळे तर अगदी माझ्यासारखे आहेत आणि हनुवटीची ठेवण तर अगदी माझ्यासारखी आहे. नाही हो, मला नाही बघवते हो, मला हे खरंच बघवत नाही हो. आणि अर्जुन सुभेदार, असं क्रूरपणे मला माझा भाऊ या जगामध्ये नाही आहे याची जाणीव नका करून देऊ, असं हात जोडूनच नाटकी बोलते. आता सायली मनातच विचार करते की यांनी फक्त अथर्वदादांचा फोटो का आणला, म्हणजे यांना अथर्वदादा सापडलेच नाहीत का, का सापडूनही त्यांनी यायला नकार दिला. आता महिपतही ॲक्टिंग करू लागतो. साक्षी साक्षी, रडू नको ग. अरे पवार, कर ना काहीतरी, माझी पोरगी रडती रे, एकटी पडली ती, कर ना काहीतरी, कशाची फी घेतो रे तू. पवार त्याला शांत बसायला सांगतो. महिपत मनातच म्हणतो, कसं काय शांत राहू, माझ्या पोरीपेक्षा वरतर ड्रामा करायला पाहिजे आता मला, नाहीतर हा अर्जुन सुभेदार काय करेल काही सांगता येत नाही. अर्जुन म्हणतो, मी साक्षी, मला खरंच खूप वाईट वाटते की माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला. पण माहिती आहे का, तुमचं दुःख गायब व्हावं, तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल यावी असं मला मनापासून वाटतंय. आणि त्यासाठी माझ्याकडे फॅन्टॅस्टिक आयडिया आहे. ती बघितली ना तर मग तुम्ही आनंदाने नाचू लागाल. बघायची का तुम्हाला, रेडी आहात का तुम्ही. मिलॉर्ड, मिस साक्षी शिकरे यांचा मूड बदलण्यासाठी मला कोर्टामध्ये एक साक्षीदार बोलवण्याची परवानगी हवी आहे. जज त्याला तशी परवानगीही देतात. साक्षी महिपत एकमेकांकडे पाहून खूपच घाबरलेले असतात. अर्जुन, या तुम्ही आतमध्ये असं म्हणतो आणि त्यावेळेस चक्क एक व्यक्ती डोक्यात टोपी, गॉगल आणि तोंडाला मास्क लावून कोर्टामध्ये हजर राहतो. सगळेजण आश्चर्यचकित झालेले असतात. अर्जुन सांगतो की कोर्टात उभा आहे प्रत्यक्ष अथर्व विचारे. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप धक्का बसतो. अर्जुन अथर्वला खुणावतो त्यावेळेस तो डोक्यातली टोपी, गॉगल आणि मास्क काढतो आणि सर्वांना त्याचा चेहरा दाखवतो. आता त्याचा चेहरा पाहून साक्षी, महिपत मात्र खूपच घाबरलेले असतात. त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झालेले असतात. साक्षी खूपच गोंधळून जाते. अर्जुन म्हणतो, काय झालं मिस साक्षी. अहो, तुमचा जो भाऊ ज्याच्यासाठी तुम्ही कोर्टामध्ये इतक्या वेळापासून रडत आहे तो तुमच्या समोर उभा आहे आणि हा भूत नाही, हा म्हणजे स्मशानामध्ये तुम्ही ज्याला जाळलं तो भाऊ जिवंत आहे. बघा ना, तेच डोळे, तीच हनुवटी, तोच भोळा चेहरा. साक्षी म्हणते की नाही नाही, हे शक्य नाही, हा अथर्व नाही आहे.
अहो आत्ताच तुम्ही कन्फर्म केलं ना की फोटोमधला माणूस हा तुमचा भाऊ आहे, मग जिवंत उभा हा माणूस तुमचा भाऊ नाही आहे असं का म्हणताय तुम्ही? साक्षी म्हणते की नाही, हा माणूस फ्रॉड आहे आणि कसं आहे ना, आपल्याला हवे तसे चेहरे सर्जरीने करून मिळतातच ना. अर्जुन साक्षीला बसायला सांगतो आणि अथर्व विचारेला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. अर्जुन त्याला विचारतो की मिस्टर विचारे, तुम्ही कधी तुमच्या चेहऱ्याची कॉस्मेटिक सर्जरी केली आहे का? अथर्व नाही असं म्हणतो. अर्जुन म्हणतो, मी साक्षी शिकरे, चेहरा ओरिजिनल आहे आणि जरी तुम्हाला डाऊट असेल तर आपण एखाद्या कॉस्मेटिक सर्जनला बोलावून हे कन्फर्म करू शकतो. आता अर्जुन त्याला फेक डॉक्युमेंटची फाईल दाखवतो आणि विचारतो की कन्फर्म करा की हे डॉक्युमेंट्स तुमचेच आहेत का? तेव्हा अथर्व म्हणतो की नाही, हे डॉक्युमेंट्स माझे नाही, पण त्यावरचा आधार कार्ड माझा आहे आणि त्यातील एक डिजिटसुद्धा वेगळा आहे आणि याच्यावरचा पत्तासुद्धा वेगळा आहे. अर्जुन पुन्हा विचारतो की ती मुलगी मागे जी बसली आहे साक्षी शिकरे, तिला तुम्ही ओळखता का? अथर्व म्हणतो की नाही, मी त्या मुलीला आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही. अर्जुन म्हणतो, पण ती तर म्हणते की तुम्ही त्यांचे सावित्र भाऊ आहात. अथर्व म्हणतो, अहो मी एकुलते एक मुलगा आहे आणि 2 वर्षापूर्वी एका ॲक्सिडेंटमध्ये माझे आईवडीलसुद्धा गेले आणि माझ्या कुटुंबामध्ये असं कुठलंही स्कॅन्डल नाही आहे. अर्जुन पुन्हा साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. साक्षी सांगते की एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात ना जगामध्ये, तसंच काहीसं असेल. हा माणूस अथर्व विचारीसारखं दिसतो, पण हा माझा भाऊ नाही आहे. अर्जुन म्हणतो, मग त्या 7ही माणसांचं नाव एकच असतं का? आणि त्यांचं आधार कार्डही एकच? आणि एक अथर्व विचारेचं डेथ सर्टिफिकेट बनवायचं असेल तर दुसऱ्या अथर्व विचारेचं आधार कार्ड चालतं असं नाही आहे ना मिस साक्षी? आता खरं काय घडलं होतं ना हे मी सांगतो. अर्जुन सांगू लागतो की मिलॉर्ड, मिस साक्षी शिकरे यांनी आधी स्टेटमेंट दिलं होतं की त्या खुनाच्या रात्री बाहेर पडल्याच नव्हत्या. मग CCTV कॅमेऱ्यामध्ये त्या बाहेर पडताना दिसल्या, त्याच्यामुळे त्यांचं हे खोटं कोर्टासमोर आलं. त्यानंतर त्यांनी शिवानीला पैसे देऊन कोर्टामध्ये खोटी साक्ष द्यायला सांगितली. ते खोटं सुद्धा पकडलं गेलं आणि आज अथर्व विचारे हे त्यांचं कोर्टामधलं 3रं खोटं आहे. ग्रेट मिस साक्षी शिकरे, म्हणजे 2-3 आधार कार्डपैकी तुम्ही एक चेहरा तुमच्या चेहऱ्याला मॅच होईल असं सिलेक्ट केला. असा माणूस तुम्ही शोधून काढला आणि या अथर्व विचारेला माहीतसुद्धा नसेल की त्याचे हे डॉक्युमेंट्स अशा पद्धतीने वापर केले जात आहेत. अर्जुन कोर्टामध्ये अथर्व विचारेचे खरे डॉक्युमेंट आणि फेक डॉक्युमेंट्स असे दोन्हीही जजला दाखवतो. साक्षी आता पुरती घाबरलेली असते. ती म्हणते की जज साहेब, मला माहीत नाही की अर्जुन सुभेदारनी कोणाला बोलून आणलं आहे. पण हे सगळं तेव्हा जज तिला गप्प बसवतात. आता जज साहेब त्यांचा निर्णय सुनावतात. आज साक्षीदारांनी दिलेली माहिती व सगळे पुरावे पाहता कोर्ट या निर्णयाला पोहोचला आहे की शशांक नवाते यांनी खोटी कागदपत्र तयार केली. यासाठी हे कोर्ट शशांक नवातेला चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देत आहे. कोर्टाचा निष्कर्ष असा आहे की हे बेकायदेशीर कृत्य साक्षी शिकरे यांच्या सांगण्यावरून करण्यात आलं. साक्षी शिकरेने एका व्यक्तीच्या माहितीचा गैरवापर केला. शपथेवरती खोटी साक्ष देण्याचा हा गुन्हा तिच्याकडून एकदा नाही तर 3दा घडला आहे. त्यासाठी हे कोर्ट साक्षी शिकरे हिला 1 लाख रुपये दंड आणि 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा देत आहे. हे ऐकल्यानंतर साक्षीला मात्र धक्काच बसतो. अर्जुन, मधुभाऊ, सायली, चैतन्य, कुसुम मात्र अतिशय आनंदामध्ये असतात. पोलीस शशांक नवातेला पकडून घेऊन जातात. तसं ते साक्षीला सुद्धा पकडतात. साक्षी मोठमोठ्याने आरडाओरडा करते, कुठे घेऊन जाताय मला? मला नाही जायचंय कुठे, सोडा मला. ए पवार, तू वकील आहेस ना माझा, कर ना काहीतरी. पवार म्हणतो, मॅडम तुम्हाला जावंच लागेल, आता काहीच होऊ शकत नाही. ती महिपतला म्हणते, अण्णा ऐका ना, मी 3 महिने काय 3 दिवससुद्धा जेलमध्ये नाही काढू शकत. ती मोठमोठ्याने ओरडतच असते, पण पोलीस कॉन्स्टेबल तिला तिथून घेऊन जातात. सायली महिपतला म्हणते की महिपत शिकरे, आलं होतं ना तुला की आम्ही तुझ्यासारखे तोंड नाही वाजवत, थेट कृती करून दाखवतो. केली. महिपत रागातच तिथून निघून जातो. आता इकडे सगळेजण खुश असतात. अर्जुन म्हणतो की थँक्स अथर्व, तू जर लास्ट मोमेंटला आमच्यासोबत आला नसतास ना तर हे घडलंच नसतं. मधुभाऊ हात जोडूनच अथर्वचे आभार मानतात. तुमचे खूप उपकार झाले. आज तुमच्या मदतीने जावई बापूंनी अख्खी केस फिरवली. मनापासून खूप खूप आभार. अथर्व म्हणतो, प्लीज तुम्ही कोणीच मला थँक्यू म्हणू नका. खरं तर माझं चुकलं की मी पळून गेलो, पण शेवटी देवाने मला योग्य ते करण्याची बुद्धी दिली. कुसुम म्हणते, आता मी देवाला बेदाणे टाकून शिऱ्याचा नैवेद्यच करते. इकडे प्रिया नाटकीच बोलते की माझा तर विश्वासच बसत नाही आहे की साक्षी इतक्या मोठ्या लेवलला जाऊन खोटं कसं काय वागू शकते ना. रविराज म्हणतो की त्या मुलीला सहानुभूती दाखवायची काहीच गरज नाही आहे तन्वी. या केसमधली तो मुख्य साक्षीदार आहेस म्हणून आपल्याला इथे यावं लागतं आणि उगाच जास्त विचार करत बसू नको याबद्दल. पण नाटकीच बोलतो की साक्षीसारख्या मुलींची हीच लायकी असते, म्हणून तर आम्ही दोघांनी त्या बापलेकींसोबत काही संबंधच ठेवलेला नाही ना. रविराज अर्जुनला म्हणतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही आज केसला जे वळण दिलं ना ते अतिशय कौतुकास्पद आहे. अर्जुन थँक्यू सिनियर असं म्हणतो आणि पुढे बोलायला लागतो
तेवढ्यात रविराज म्हणतो की चल तन्वी, आणि त्याच्याशी काही न बोलता तिथून निघून जातो. आता इकडे महिपत शिकरे खूपच भडकलेला असतो. तो म्हणतो की आता आग लावणार, अख्ख्या जगाला हा महिपत शिकरे आग लावणार, आणि सुरुवात या अर्जुन सुभेदारपासून करणार. आधी त्याला पेटवणार, त्याला आधी उपता जाळणार, मग अख्ख्या जगाला पेटवणार. त्याला माहीत नाही तो कोणाला नडलाय. महिपत शिकरेला नडलाय तो. त्याला काय आता मी जिवंत सोडत नाही. माझ्या लेकीला, या महिपत शिकरेच्या लेकीला त्यांनी जेलमध्ये पाठवलं ना, मी आता त्याचं नख सुद्धा दिसू देत नसतो. नागराज त्याला आवरतो. आणि काय करणार आहे तू, वकिलाला मारणार? अरे तुझी पोरगी फक्त 3 महिन्यांसाठी जेलमध्ये गेली आहेस आणि तू आयुष्यभर जेलमध्ये सडत राहशील. प्रिया सुद्धा त्याला रिक्वेस्ट करते की प्लीज तुम्ही थोडं शांत राहा ना. साक्षी जेलमध्ये गेली हे वाईटच झालं, पण म्हणून अर्जुनला संपवणं हा पर्याय असू शकत नाही ना. उलट तो साक्षीला खुनाच्या आरोपामध्ये कसं अडकवणार नाही ना, याचा विचार करायला हवा. महिपत म्हणतो ते तर आता मी होऊच देत नसतो. आता असा घाव घालणार ना की विलासची मर्डर केस आता तिथले तिथंच संपणार. नागराज म्हणतो असं कसं काय करता येणार महिपत? महिपत म्हणतो सांगतो, आणि एका कागदावरती तो लिहितो, मी मधुकर पाटील, माझ्यावर विलासचा खुनाचा आरोप आहे आणि तो मला मान्य आहे. मीच गोळी घालून त्याला ठार मारला आहे आणि त्याचा आरोप मी साक्षी शिकरेवरती ठेवला, त्यामुळे तिला जेल झाली. पण म्हणून मला माझं मन खात आहे, म्हणून मी आत्महत्या करत आहे. आता इकडे सायली खूप खुश असते. अर्जुन म्हणतो माझ्यासाठी बाकी काहीच महत्त्वाचं नाही आहे, पण जेव्हा साक्षीचा खोटेपणा उघड झाला तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना, तो बघायचा होता मला. सायली म्हणते खरं तर माझ्या मनामध्ये आता तुमच्याबद्दल इतकं कौतुक आहे म्हणून सांगू ना, पण ते मी घरी जाऊन सांगते. अगोदर आपण घरी जाऊयात, कारण तुम्ही काल रात्रभर घरी नाहीत ना, म्हणून आई खूप काळजीमध्ये होत्या आणि तुम्हाला बघितल्याशिवाय त्यांना काही चैन पडणार नाहीये. अर्जुनला आनंद होतो की मम्मा माझ्यामुळे टेन्शनमध्ये होती. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.